ब्रेकनंतर आपलं स्वागत। एक मोठी बातमी। कुख्यात डॉन अरुण गवळी यांच्या संदर्भातील कागदपत्र गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गुन्हे शाखेने मुंबई सत्र न्यायालयामध्ये ही माहिती दिलेली आहे। शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतायत। सध्या तो जामिनावर बाहेर असून खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी गवळीच्या वकिलांकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती। मात्र ही कागदपत्र गहाळ झाल्याचं सांगण्यात येत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अरुण गवळींसंदर्भातली कागदपत्र गहाळ झाली असल्याची माहिती समोर येते, काय अपडेट? आता ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी गुन्हा होतो, एखाद्या ठिकाणी कागदपत्र गहाळ होता, प्रॉपर्टी ज्यावेळेस सापडत नाही त्यावेळेस आपण तक्रार नोंदवला जातो पोलिसांकडे। आता पोलिसांच्याच कस्टडीतनं जर का अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची कागदपत्र गहाळ होत असेल तर एकदम सीधी सिंपल लॉजिकल गोष्ट आहे की याचा फायदा जर कोणाला होऊ शकत असेल तर तो फक्त आणि फक्त आरोपीला होतो। म्हणजे अरुण गवळी यांना फायदा व्हावा म्हणून तर ही कागदपत्र गहाळ केली गेली आहे का? कथित खंडणी, आर्थिक लाभ आणि 2005 मध्ये ठाणे आणि कल्याणमधल्या मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा हा आरोप आहे। आणि याची सगळी महत्त्वाची ती डॉक्युमेंट्स आहेत आणि या डॉक्युमेंटची दुसरी कोणती प्रत आहे का याबद्दल सुद्धा कोणता खुलासा नाहीये। विशेष सरकारी वकिलांनी 2013 ला मुंबईत पूर आला असताना ही ठेवलेली कागदपत्र सापडत नसल्याचं त्यावेळेस म्हटलं असतं। आणखी त्याच्यावर आता शिक्कामोर्तब केलेलं आहे। अरुण गवळी यांच्याशी संबंधित ज्यावेळेस महत्त्वाची कागदपत्र गहाळ होतात याचा सरळसोट दिसणारा फायदा असा आहे की त्यांच्या विरुद्ध दाखल असलेला गुन्हा हा कमकुवत होतोय आणि याचा त्यांना फायदा नक्की होऊ शकतो। बघूया, अजून कोर्टाने या विषयावर कोणतेही मत व्यक्त केलं नाहीये, पण कोर्ट या विषयावर काय कडक टिप्पणी करतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।